काल पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली। पुण्यातलं जे फरासखाना पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाहेर एक मद्यपी होता जो वाहन चालक होता आणि त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर कायदेशीर कारवाई करत असताना त्याने एका पोलीस हवालदारावरून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मॅडम जानकर मॅडम जे आहेत त्यामध्ये पडल्या, पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न त्यांच्यावरती केला आणि त्या सगळ्या झटापटीमध्ये नंतर या आरोपीला आता अटक पण करण्यात आली आहे। मात्र यामुळे जे पोलीस पुण्याचं रक्षण करतात, पुणेकरांचं रक्षण करतात, त्यांनाच आता कुठेतरी रक्षणाची गरज निर्माण झाली आहे का काय? पोलिसांचा धाक राहिला नाहीये का? खरंच गुन्हेगारी पुण्यात इतकी वाढते का? हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत। माझ्याबरोबर शैलजा जानकर मॅम आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत की नेमकं काल काय घडलं होतं। मॅम, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, नेमकं काय घडलं होतं हे तुम्हालाच माहिती आहे, सो तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे की झालं काय होतं? ॲक्च्युली सदर व्यक्ती दुचाकी चालक आहे। तो वेडीवाकडी चालवत असल्यामुळे वाहतूक नियमन करणारे अंमलदार मांगरे यांनी त्यास बाजूला घेतले। त्याच्याशी बोलत असताना तो दारू पिल्याचा तोंडाचा वास आल्यामुळे नजीकच कार्यालय आहे आमचं, तिथे ड्रंक अँड ड्राईव्ह याची तपासणी करण्यासाठी त्याला घेऊन आल्यानंतर हवालदार समीर सावंत हे पडताळणी करत होते ब्रीथ अनालायझर मशीनद्वारे। तो ते करण्यासाठी तयार नव्हता, प्रतिसाद देत नव्हता, नकार देत होता आणि गोंधळ घालत असल्यामुळे त्याला शांत राहण्यास सांगितलं। दारू पिलेला असल्याचं असं निदर्शनास आल्यामुळे त्याला शांत सगळे करत होते आणि त्याला बाजूला थोडा वेळ पाणी पिण्यास व शांत बसण्यास सांगितलं। प्रभारी अधिकारी म्हणून आम्ही येऊ आणि मग नंतर आपण कारवाई करू असं धरून त्याला बाजूला थांबवल्यानंतर थोड्याच वेळात तो बाहेर गेला आणि पुन्हा लगेच येऊन हवालदार सावंत यांच्या अंगावरती, मी उपस्थित असताना त्यांच्या अंगावरती, तू फुकायला लावतो का, तुला जाळतो म्हणून अंगावर पेट्रोल टाकलं आणि मी मध्ये ते पकडण्यासाठी गेले असता माझ्याही अंगावरती टाकले त्याने पेट्रोल आणि लायटर आहे तो पेटवण्याचा प्रयत्न केला। तात्काळ त्याला प्रसंगावरून साधून आम्ही लायटर त्याच्या हातून घेतला आणि ती घटना टळलेली आहे। या आरोपीवरती आता कुठले गुन्हे दाखल केलेले आहेत, कुठल्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केलेत आणि अटक झालेली आहे, पुढील आता कारवाई कशी असणार? ॲक्च्युली त्या अनुषंगाने जी वस्तुस्थितीजन्य परिस्थिती आहे त्यानुसार गुन्हा विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे, त्याचा तपास सुरू आहे आणि पुढील प्रक्रिया विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे। मात्र मॅडम, तुम्ही जसं म्हटलात की तो बाहेर जाऊन नंतर पेट्रोल घेऊन आला होता, तर त्यांनी पेट्रोल कुठून आणलं काय याचा काही तपास लागला का? ॲक्च्युली तो सगळा तपासाचा भाग आहे, भविष्यामध्ये त्या गोष्टी निदर्शनास येतील। मात्र ही घटना एक घडल्यामुळे महिला पोलीस अधिकारी म्हणून किंवा आता महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर जर असा प्रसंग घडत असेल तर पुण्यातल्या महिलांवरती जास्त आता भीतीचं वातावरण थोडंसं निर्माण झालं, यासाठी तुम्ही एखादं आवाहन करू इच्छिता का? नाही, महिला किंवा पुरुषाचा प्रश्न नाही, प्रसंग कोणावर सोडवू नये, पोलीस नव्हे नागरिकांवरती असा प्रसंग येऊ नये। जे आहे मनोबल खच्चीकरण झालेलं नाही, जे आहे ती परिस्थिती इथून पुढेही आम्ही हँडल करू चांगल्या रीतीने। नक्कीच आपण मॅमशी बातचीत केली, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ज्या शेवटला म्हटलं की मनोबल खच्चीकरण कुठेही झालेलं नाही आहे, जसं काम मी करत होते तसंच काम ते इथून पुढेही करत राहतील। त्यामुळे ही सगळी जरी घटना असली तरी या एका घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातल्या पोलिसांचा, इथल्या गुन्हेगारांना, इथल्या सर्वसामान्यांना धाक राहिला नाही आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आहे। जर एखादा मद्यप्राशन केलेला व्यक्ती पोलिसांना मारण्यापर्यंत, जाळण्यापर्यंत, पेट्रोल ओतण्यापर्यंत जर एखादी पाऊल उचलत असेल तर तो सर्वसामान्य नागरिकांबरोबर कसा वागू शकतो हा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे सध्या पुणेकर म्हणून, एक समाज म्हणून पण आपण या सगळ्याचा विचार करणं खूप गरजेचं झालंय। सध्या तरी हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या अटकेत आहे आणि पुढील तपास चालू आहे। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। वो ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.